नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। मागच्या व्हिडिओमधून आपण भूगोल या विषयाचा पाठ क्रमांक 8 अर्थशास्त्राशी परिचय हा अभ्यासला। अर्थशास्त्र म्हणजे काय तर अमर्याद गरजा आणि मर्यादित उत्पन्न यांची सांगड घालणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय। आपल्या सर्वांना असं वाटतं की आपल्याकडे गाडी असावी, आपला सुंदर असा बंगला असावा, आपण चांगले चांगले कपडे घालावे, सुंदर सुंदर महागडे असे आभूषणं खरेदी करावे, नियमित शॉपिंग करावी, आपल्याकडे चैनीच्या सर्व वस्तू असाव्या। परंतु आपले जे उत्पन्न आहे किंवा आपल्या एकूण कुटुंबाचे जे उत्पन्न आहे त्याचा विचार करता बऱ्याच वेळेला या गोष्टी घेणे आपल्याला शक्य होत नाही। आपले कुटुंबाचे मासिक उत्पन्न आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचा होणारा मासिक खर्च यांची सांगड कशा प्रकारे घालावी हे आपण मागच्या व्हिडिओमधून तक्त्याच्या आधारे अभ्यासले। त्यावरून आपल्या असे लक्षात आले की आपण सर्वप्रथम गरजांचा क्रम लावला पाहिजे। आवश्यक गरजा कोणत्या, अत्यावश्यक गरजा कोणत्या, चैनीच्या गरजा कोणत्या यानुसार आपण क्रम लावून ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत, आवश्यक आहे अशा गोष्टीवरती खर्च करावा। ज्या गोष्टी पुढे ढकलता येण्या शक्य आहेत किंवा काही कालांतरानंतर करण्या शक्य आहेत अशा गोष्टीवरील खर्च टाळावा। ज्या गोष्टींवरती आपल्याला खर्चामध्ये कपात करता येईल अशा कोणत्या बऱ्या गोष्टी आहेत त्याचा विचार करून काटकसर करून त्या खर्चामध्ये कपात करावी। आणि अशा प्रकारे कुटुंबाचं जर आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने केलं तर आपल्या कुटुंबाचे उत्पन्न आणि कुटुंबाचा खर्च यांचा ताळमेळ आपल्याला घालता येतो। आणि मग अशा व्यवस्थित व्यवस्थापनामुळे कुटुंबावरती कर्जबाजारी होण्याची वेळ येत नाही। या उलट आपले कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन जर योग्य पद्धतीने नसेल तर मग आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाल्यामुळे किंवा खर्च अधिक असल्यामुळे बाहेरून बँकांकडून, पतसंस्थांकडून किंवा अन्य ठिकाणाहून कर्ज घ्यावे लागते। कुटुंबाचे उत्पन्न हे मर्यादित असल्यामुळे बँकांचे हप्ते फेडणे आपल्याला पुढे त्रासदायक ठरते। त्यातच अनेक संकटे किंवा आपत्कालीन खर्च हे अचानक उद्भवतात। त्याची तरतूद नसल्यामुळे कुटुंब अधिकाधिक कर्जबाजारी होते आणि नैराश्याच्या छायेत जाते। या सर्व गोष्टी टाळण्याकरता आपले कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन योग्य पद्धतीने असणे आवश्यक आहे। आणि या सर्व गोष्टी आपण तक्त्याच्या माध्यमातून समजावून घेतल्या। आपण तक्ता बघितला, रोजचा आहार, पोशाख, शालेय साहित्य विकत घेणे आणि वैद्यकीय खर्च हे जे वरील 4 खर्च आहेत, त्याचबरोबर फळे भाजी विकत घेणे हे सर्व खर्च आवश्यक अत्यावश्यक सेवेतील आहे। कारण आपण सर्वजण जाणतो की अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या अत्यावश्यक गरजा आहेत। त्यावरचा आपल्याला खर्च टाळता येणे शक्य नाही। परंतु
मनोरंजन, मोबाईल, तसंच प्रवास खर्च, वीज देयक, पर्यटन या गोष्टींवरील खर्च आपण टाळू शकतो किंवा तो कमी करू शकतो. मागील उदाहरणावरून आपल्या असं लक्षात आलं की कुटुंबाचे उत्पन्न 20,000 आहे आणि खर्च 22,550 रुपये आहे. तर अशा वेळेला कुटुंबाला किंवा कुटुंब प्रमुखाला कर्ज घ्यावे लागेल. पण आपण हाच खर्च जर व्यवस्थित पद्धतीने केला, जसे की पर्यटनाचा खर्च आपण टाळला, कारण तो महिन्यातून आपण एक वेळ पर्यटनास जात नाही, वर्षातून 1 किंवा 2 वेळेला जातो. विजेची काटकसर केली आणि वीज देयकामध्ये थोडे पैसे वाचवले, सार्वजनिक वाहनांनी जर प्रवास केला तर प्रवासावरील खर्चही आपल्याला टाळता येईल. मोबाईल देयकामध्येही आपण कपात करू शकतो. मग मित्रांनो, अशा प्रकारे आपणही आपल्या कुटुंबाचं योग्य प्रकारे आर्थिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मागच्या व्हिडिओमधून आपण हे समजून घेतलं की अर्थशास्त्र ही संज्ञा आयकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावी वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे आपल्याला समजते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा म्हणजे माणसाला असलेली हाव आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याचे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. तसेच या मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने आणि अमर्यादित गरजा यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्यालाच अर्थशास्त्र असे म्हणतात. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते त्याचप्रमाणे गावाचे, शहराचे, राज्याचे, देशाचे व जगाचे या सर्वांचे आर्थिक व्यवस्थापन असते. हे आपण सर्व मागच्या व्हिडिओमधून समजावून घेतलेले आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय. जागतिक स्तरावरती अर्थव्यवस्थेचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था यांचा समावेश होतो. मित्रांनो, अर्थशास्त्राचं स्वरूप समजावून घेत असताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. वेळ, पैसा, श्रम, भूमी आणि साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा याचे मार्गदर्शन अर्थशास्त्रातून प्राप्त होते. म्हणजे बघा, आपण आपल्याकडे असणारा उपलब्ध वेळ इतर वायफाळ गोष्टीत न दवडता जर तो योग्य प्रकारे नियोजनपूर्वक वापरला तर वेळेचा सदुपयोग होतो. त्याचप्रमाणे पैशांचेही आहे. आपल्याकडे उपलब्ध असणारे पैसे किंवा आपल्या कुटुंबाची जी आर्थिक प्राप्ती आहे
त्या आर्थिक प्राप्तीनुसार आपण कोणत्या गरजांना प्राधान्य देऊन तो पैसा काटकसरीने कशा प्रकारे वापरावा आणि उरलेल्या पैशांचे कशा प्रकारे नियोजन करून आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अधिक भक्कम करावी, तसेच अधिकाधिक श्रम घेऊन आपल्या कुटुंबाचे उत्पन्न कशा प्रकारे वाढवावे, आपल्याकडे असणारी जी उत्पादनाची साधने आहेत त्याचा कमाल उपयोग कसा करावा, या सर्वांचा अभ्यास आपल्याला अर्थशास्त्रातून करता येतो. अर्थशास्त्र हे एक महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे. त्याचा उपयोग शेती व्यवसाय, वित्तपुरवठा व दैनंदिन जीवनात होत असतो. मानवाच्या प्रगतीत अर्थशास्त्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मित्रांनो, मी तुम्हाला अर्थव्यवस्थेचे एकूण 3 प्रकार सांगितले. त्याचा तक्ता तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. तर बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन हे खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा कमवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. ही दोन्ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये होय. मग आता ही भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या देशामध्ये आहे? तर जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यासारख्या देशांमध्ये ही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. पुढे समाजवादी अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या पूर्ण विरुद्ध वेगळी गुणवैशिष्ट्ये असणारी ही अर्थव्यवस्था होय. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजे सरकारी मालकीचे असतात. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जी उत्पादनाची साधने आहेत ती खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेत ही सर्व उत्पादनाची साधने समाजाच्या मालकीची म्हणजे सरकारच्या मालकीची असतात. तसंच सामाजिक कल्याण साधने हा सामाजिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख हेतू आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा काय हेतू आहे? अधिकाधिक नफा कमवणे. पण या उलट समाजवादी अर्थव्यवस्था ही सामाजिक कल्याण साधण्याचा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवत असते. मग अशी समाजवादी अर्थव्यवस्था कोणत्या देशांमध्ये आहे? तर चीन, रशिया यासारख्या देशांनी ही समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. तिसरा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था, की जी अर्थव्यवस्था आपण भारतामध्ये स्वीकारलेली आहे. आता या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. म्हणजे काही उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात, तर काही उत्पादनाची साधने ही सरकारी मालकीची असतात. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. एकंदरीत आपण आपल्या देशाची अर्थव्यवस्था निवडताना भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोघाही अर्थव्यवस्थेतील चांगली वैशिष्ट्य, चांगले गुण निवडून एक मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. मग अशी मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आपल्याला भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम यासारख्या देशांमध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, त्याचबरोबर अर्थशास्त्राचे स्वरूप या गोष्टींचा आज आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. या पुढचा पाठ्यभाग आपण पुढील व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत. धन्यवाद.